असो, निदान मान्य तरी केलंस. हो मग मान्य केलंच आहे मी. अरे मग हेच वहिनींसमोर पण मान्य कर ना. अमित, मी तुला 50 लाख वेळा सांगितलंय की तिचा नकार मी नाही सहन करू शकत. नाही ना? नाही. मग आता वहिनींच्या आयुष्यात कोणी दुसरं आलं तर ते सहन करशील का? कधीच नाही, कधीच नाही. अरे अरे मानस, का नाही? आय मीन व्हाय नॉट? मी दिग्दर्शक आहे, नाटकाच्या बेटरमेंटसाठी मी निर्णय घेऊ शकतो आणि ते मी घेतले. सो व्हॉट्स द बिग डील? आणि तू जो डिसिजन घेतलास ना तो परफेक्ट होता. एक्झॅक्टली. येस, हे करेक्ट बोललीस. एक मिनिट, पण ही आयडिया वैदूची होती. येस, ॲग्रीड. वैदेही आहेच टॅलेंटेड, पण तिला टॅलेंटची पारख पण आहे हे सिद्ध होतं यातून. कसं रे? कोण कुठला तो माणूस? आपली आणि त्याची साधी ओळख तरी होती का? नाही ना. नाही. तिने त्याला आपल्यात आणलं, बरोबर? येस. मग आपण त्याचं स्क्रिप्ट फायनल केलं, बरोबर? करेक्ट. मग मी ऍक्ट करणार आणि तो डिरेक्ट करणार हे आपलं ठरलेलं, बरोबर? बरोबर. पण मानस हा बेटर ऍक्टर आहे आणि मी जास्त चांगला दिग्दर्शक आहे हे सर्वात पहिले कोणाच्या लक्षात आलं? कोणाच्या? ऑफकोर्स वैदेहीच्या. तिने मला मानस सारखा एक हिरा पैलू पाडायला दिला, माझ्यातल्या डिरेक्टरला चॅलेंज केलं, अँड द रेस्ट एज यू ऑल नो इज हिस्ट्री. त्यामुळे थँक्यू अगेन वैदे. इट्स ओके. नाही पण सिरियसली यार, हे नाटक म्हणजे ना एक जर्नी होती. आपल्यातल्याच एका वेगळ्या व्यक्तीशी ओळख होण्यासाठी एक जर्नी. माझा तरी तसा अनुभव होता. अरे नो रे, युजली ना म्हणजे मी खूप चिल्ड आउट, कूल, रिलॅक्स्ड असतो, लाईफला काय एवढं सिरियसली वगैरे घेत नाही. पण आय डोंट नो यार, आपण नाटक करत होतो आणि नाटकाचे दिवस जसे संपायला लागले ना तसं